पण लोकांना काय संदेश द्या? मी एवढंच न, या रे लहान थोर अवघे नारी नर, या कलिकाळात उद्धार करून नामस्मरणात आहे. नामस्मरणाचा सर्वोच्च आणि सोपा मार्ग म्हणलं की या संतांनी निर्माण केलेली या वारी. वारीमध्ये चालता बोलता नामस्मरण करतो, नाचता नामदेव नाचता मुडता पडता घ्या रे नाम, नाचताना नामस्मरण, बसताना उठताना नामस्मरण घडतं. हे वारी सर्वात पुण्य. आमचे चोकोबा म्हणते खटनट यावे शुद्ध होऊन जावे म्हणतात. तुम्ही कसं पण या नामस्मरणाच्या होगामध्ये चालता चालता तुमच्या जिभेला कधी माऊलींचं तुकोबांचं नामस्मरण घडेल हे कळता येत नाही. हे जीवन उद्धार करण्याचा सर्वात मोठा पायवाट म्हणलं की आ वारी आहे. या वारीच्या माध्यमातून किती जरी लोक तरले आणि तारून पण नेलेले. त्यासाठी म्हणायचं की प्रत्येकानं घरात बसून नामस्मरणाची योग वेगळा आणि या वारीचा पुण्य पावन वाटेमधनं खूप पुण्य भेटतो आणि नामस्मरण पूर्ण शुद्ध होऊन येतो माणूस. खटनट यावे शुद्ध होऊन जावे. इथं कसं पण पण जाताना एकदम शुद्ध, एकदम 24 कॅरेट सोन्यासारखं आपण घरी येतो. हेच उद्देश असतो या वारीचं. संतांनी निर्माण केलेली वारी आहे, पवित्र पावन वारी आहे. धन्यवाद माऊली, आपण आमच्या चॅनल मार्फत लोकांना खूप चांगला संदेश दिलात. आपली वारी सुखकर, यशस्वी आणि आनंददायी ठरो हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. सर्वात मोठे आभार तुम्हाला मावना माऊली. तुम्ही आमच्या या माध्यमातून पूर्ण आम्हाला अजून बळ निर्माण होते की चला रे बाबा, आमची पोच पावती कुठतरी समाज माध्यमातून पोचू लागली म्हणून. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण.